गोरे रंग पे इतना गुमान कर हे गाणं सर्वांनी ऐकलंच असेल. मात्र आज अभिनेत्रींच्या गोऱ्या रंगाच्या गुपितावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं गेलंय. यूट्यूबर ध्रुव राठीने दीपिका पदुकोणवर स्किन लाइटनिंग ट्रीटमेंटचा आरोप केलाय. द फेक ब्युटी ऑफ बॉलिवूड सेलिब्रिटीज या व्हिडिओ दीपिकासह काजोल, बिपाशा, प्रियंका या अभिनेत्रींनी कॉस्मेटिक सर्जरी केली आहे असा दावा त्याने केले आहे. ध्रुव राठीचा व्हिडिओ 25 डिसेंबर 2025 ला अपलोड झालाय, ज्यात त्याने दीपिकाचं करिअर, सुरुवातीचा सावळा रंग आणि आत्ताचा गोरा रंग दाखवून ग्लुटाथिओन इंजेक्शनचा उल्लेख केलाय. या सर्जरी लोकांना असुरक्षित करण्यासाठी आहेत असं राठीचं म्हणणं आहे. यात नोज जॉब, लिप फिलर्स, फेसलिफ्ट यांचा समावेश आहे. रेडिट आणि एक्सवर व्हायरल झालेल्या या क्लिपमुळे दीपिकाच्या चाहत्यांनी तिची पाठराखण करायला सुरुवात केली आहे. लाइटिंग, एडिटिंग, कॅमेरा क्वालिटी आणि 2000च्या दशकातील टॅनिंग ट्रेंडमुळे बदल दिसतो असं चाहत्यांचं म्हणणं आहे. यासाठी चाहत्यांनी दीपिकाच्या बालपणीचे फोटोही दाखवले आहेत. त्याच्या म्हणण्याप्रमाणे दीपिकाच्या त्वचेचा मूळ रंग हा अतिशय गोरा किंवा अतिशय काळा नव्हता, तर तो मध्यम स्वरूपाचा होता, अर्थात काळा सावळा होता. काहींनी तर राठीला हेटफुल म्हटलंय. ओरीने जान्हवी कपूरच्या टीकेलाही विरोध केलाय. राठी याचे दावे बॉलिवूडमधील सौंदर्य मानकांवर प्रकाश टाकतात, जिथे नैसर्गिक बदल आणि वैद्यकीय प्रक्रिया यांची सीमा स्पष्ट असते. हा वाद महिलांच्या वैयक्तिक निवडींवर चर्चाही घडवतो. सौंदर्य बाह्य नाही तर ते आंतरिक असतं. ध्रुव राठी दाव्यांनी चर्चेला ठिणगी पाडली, मात्र दीपिकाची निवड तिची वैयक्तिक आहे आणि चाहत्यांनी समर्थन हे सौंदर्यापेक्षा मोठं असतं हे दाखवून दिलंय.